नमस्कार, मी संभाजी नानासाहेब मोहिते. मी वालोडमध्ये दूध डेअरी चालवतो. मी सध्या उन्हाळ्यात सुद्धा आम्ही गाय घ्यायला तेव्हा वालोडच्या आठवडे बाजार देत होतो. तेव्हा चाऱ्याचा आणि पाण्याचा अभाव असल्यामुळं तेव्हा जे गायच्या किमती होत्या तेव्हा माणूस चाऱ्याच्या आणि पाण्याच्या अभावामुळे गाय घेऊ शकत नव्हता. पण ती गाय तेव्हा जी गाय 10-15 लिटरची गाय जेव्हा 50-60 हजाराला भेटत होते ते आज थोडासा पाऊस पडला, थोडासा चारा झाला की लगे आज 30 गायची किंमत जवळपास 20 ते 25 हजारांनी वाढलेली आहे. आता शेतकऱ्यांना गाय घ्यायचं म्हणलं की तेव्हा जेव्हा 50-60 हजार मोजावं लागत होते त्यांना तेच पैसे आज 20-30 हजारांनी भाव वाढल्यामुळं शेतकऱ्यांचे पण गाय घ्यायला थोडीशी अडचण येत आहे सध्या. उन्हाळ्यात म्हणजे प्रत्येक वर्षीप्रमाणे जे उन्हाळ्यात दुधाला भाव असतील ते दुधाला भाव या उन्हाळ्यात नव्हते. त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीपासून जूनपर्यंत गायची विकत नव्हती. लाखाची गाय 60 हजाराला 70 हजाराला सुद्धा विकत नव्हती. हे पाऊस पडल्यापासून जरा बऱ्यापैकी थोडं. आता किती रुपये समजा दुधावरती गाईचा रेट असतो, किती लिटर दूध देणारी गाय किती रुपयांना विकत होती उन्हाळ्यामध्ये आणि आता किती रुपयांना विकत? उन्हाळ्यामध्ये एक समजा 20 लिटर दूध देणारी गाय 60-70 हजार रुपयाला विकत होती. ते आता एक 10-15 हजार रुपयाने समजा थोडेफार वाढून दूध विकते. देणारी गाय आता काय रेट जातो? आता 90-95 लाखापर्यंत विकते. काय कारण असेल? काय उन्हाळ्यात पाणी नव्हतं, चारा नव्हता, दुधाला बाजार नव्हते. सगळ्यात मेन दुधाला बाजार आहे. पाणी समजा चारा पाणी माणूस कुठून विकून तिकून आणतं, पण दुधाला बाजार मेन आहे ना. आता किती रुपये बाजार भाव मिळतो दुधाला आता 30 रुपये 3-5-8-5ला 30 रुपये भाव भेटतो. त्याच्यामुळे गायींच्या बाजारभावात किंमत वाढली. किंमत वाढली. तुमचं नाव? उमेश मोहन मोहिते.